मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना दादरच्या चैत्यभूमीकडे जाण्यापासून रोखण्यात आल्यामुळे मोठा तणाव आणि गोंधळ निर्माण झाला। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ पोलिसांनी रिक्षातनं आलेल्या अनुयायांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली। या पोलीस कारवाईच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी संतप्त होत ईस्टर्न एक्सप्रेसवेवर रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसलं, तर दुसरीकडे माहीम वांद्रे रस्ता सुद्धा या अनुयायांनी रोखल्याचं पाहायला मिळालं। जवळपास 20 मिनिटं तिथं सुद्धा गोंधळाचं वातावरण होतं। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर या रिक्षा पुढे सोडण्यात आल्या। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतले लाखो अनुयायी जे वाहन मिळेल त्या वाहनानं जाऊन चैत्यभूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात आणि जवळजवळ घाटकोपरपर्यंत ही ट्रॅफिक गेली। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भीमा अनुयायांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये एक महिला बेशुद्ध झाली। खरं म्हणजे पोलीस यंत्रणेला एवढं साधं कळायला पाहिजे होतं की पोलीस यंत्रणेने जो अश्लाघ्य असा प्रयत्न केला ट्रॅफिक थांबवण्याचा, भीम अनुयायांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी प्रचंड निषेध करतो। आणि या ठिकाणचे जे डीसीपी आहेत समीर शेख यांना सरकारने तात्काळ सस्पेंड करावा अशी या निमित्तानं मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।